बोलूया. बुक ऑफ एक्ट 16 में लिखा गया है. जे प्रेषितांचे कार्य आहे त्याच्या 16व्या अध्यायामध्ये 16वें अध्याय में लिखा गया है. त्याच्या 16व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे. वहां पर पूरा अध्याय को जब आप देखेंगे, जर आपण तो पूर्णपणे तो अध्याय बघताल, पॉल और सिलास को पौल आणि सिलासला अरेस्ट कर दिया गया, त्यांना बंदी केला. क्योंकि पॉल और सिलास पौल आणि सिलास जे जब होते, प्रचार करने जाते थे जेव्हा ते प्रचार करायला जायचे, तो वहां एक स्त्री ऐसी थी, तेव्हा तेथे एक स्त्री एक अशी होती, एक ऐसी स्त्री थी जिसके ऊपर दुष्ट आत्मा था. जी अशी एक स्त्री होती जी तिला दुष्ट आत्मा होता. और वो दुष्ट आत्मा के वजह से आणि त्या दुष्ट आत्म्यामुळेच वो फॉर्च्यून टेलिंग करती थी, यानी भविष्य बताती थी. त्या दुष्ट आत्म्यामुळे ती भविष्य सांगू शकत होती. यानी मेरा बकरी गुम हो गया किधर है, तो वो बोले कि जाओ उधर खेत में है. जर माझी जर बकरी जर गायब हरवली असेल तर तिला विचारल्यावर तिला तर ती सांगायची की तिथे शेतात आहे. तो जब लोग दौड़ के जाएंगे तो देखेंगे अरे सच में इधर बकरी है. तर लोक पळून जेव्हा तिकडे जाऊन बघतील तर ते बघतील तिकडे की हा इथे खरंच बकरी आहे. और भीड़ के भीड़ उसके पास आते थे. तर गर्दीच्या गर्दी तिच्याकडे लोक यायचे. और वो जो औरत थी, जो स्त्री थी, आणि जी ती स्त्री होती उसको कितने लोगों ने, वो किसी का स्लेव थी, यानी दास थी, तर ती कुणाची तरी दास गुलाम होती. गुलाम थी. गुलाम होती. और उस गुलाम के ऊपर शैतान का आत्मा आया हुआ था. आणि त्या गुलामावरच सैतानाचा आत्मा आला होता. देखो चमत्कार को नमस्कार करने वाले कैसे फंसते हैं, यहाँ देखो. तर जे चमत्काराला नमस्कार करतात ते लोक कशी फसतात. पॉल और सिलास से ज्यादा भीड़ उसके पास है, पौल आणि सिलास पेक्षाही जास्त गर्दी त्या स्त्रीकडे होती. क्योंकि वो वहाँ बताती थी कि तुम्हारा 2 महीने के बाद शादी होने वाला है. तर ती तिकडे सांगत असायची की 2 महिन्यानंतर तुमचं लग्न होणार आहे. फॉर्च्यून टेलिंग, आगे क्या होगा बताती थी वो. तर पुढे काय घडणार आहे जी भविष्य आहे ते सांगायची ती. और वो भविष्य बताएगी तो लोग बोलेंगे अरे क्या चमत्कार है. आणि जेव्हा ती भविष्य सांगायची तेव्हा लोक म्हणायचे की अरे वा किती चांगला चमत्कार आहे. इसीलिए प्रभु का शब्द को बिना जाने चमत्कार के पीछे जाने वाले कितना खतरनाक चीज को फेस कर रहे हैं. यू हैव टू अंडरस्टैंड दिस. तर देवाच्या वचनाला न समजल्याशिवाय जे लोक असं चमत्कारचा विषय बोलतात तर ते खूप अशा मोठ्या मैं संकटात इसीलिए आहेत. आप लोगों को बार बार लगातार शब्द के बारे में बोलते त्याच रहना. कारणाने मी तुम्हाला बार सांगत आहे शब्दाबद्दल. जो बाइबल से दूर है जे बायबल पासून दूर आहे, वो बहुत बड़ा अटैक का सामने खड़ा है. जे बायबल पासून दूर आहे ते एक सरळ मोठ्या संकटात आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो वो औरत जो थी वो सारे लोगों का भाग्य बताती थी. जी स्त्री होती ती सर्वांचं भाग्य भविष्य सांगायची. और लोग जैसा उसका भाग्य बताती थी, लोग पैसा निकाल के उसको देते थे. जसं ती लोकांचं भाग्य भविष्य सांगायची तर लोक तिला लगेच पैसे काढून और द्यायचे. बहुत बड़ा बिजनेस था उसका, तिचा सर्वात मोठा व्यापार बनला. क्योंकि वो लोगों का भाग्य बताती थी. कारण ती लोकांचं भविष्य भाग्य सांगायची. प्रेज द लॉर्ड. और वो जिसकी गुलाम थी, आणि तिच्या आजी जी गुलाम होते वो लोग इससे बहुत पैसा कमाते थे. तर ती लोक हिच्यापासून खूप पैसे कमवायचे. पॉल और सिलास उस जगह से जब भी जाते थे तर पौल आणि सिलास जेव्हा पण त्या जागेवर जायचे तो उस औरत ने एक काम करना था. हर बार तर त्यावेळेस त्या स्त्रीला एक काम करायचं असेल. हमेशा वो चिल्ला के बोलती थी, तर हर वेळेस ती ओरडून बोलायची, ये देखो पॉल और सिलास, हे बघा पौल आणि सिलास. वो दुष्ट आत्मा से भरी हुई है. ती पूर्णपणे दुष्टात. पॉल और सिलास का नाम लेके वो बोलती थी, देखो ये परमेश्वर के दास है पौल आणि सिलासला बघून ती बोलायची की बघा हे परमेश्वराचे दास आहेत और ये लोगों का तारण करते हैं. आणि हे लोकांचं तारण करतात. बाइबल कहती है बार लगातार पॉल ये सुनता था और वहां से चला जाता आणि था. बायबल असं सांगतं की ते बार पौल आणि सिलास ते ऐकायचे आणि निघून जायचे. लेकिन एक बार शायद उस स्त्री ने अति किया होगा. पण एके दिवशी त्या स्त्रीने खूप अतिपणा केला असेल. तब पॉल पलट के देखता है तर पौल आहे तो पलटून बघतो और कहता है आणि बोलतो यीशु मसीह के नाम से, येशू मसीहच्या नावाने, यीशु मसीह के नाम से येशू मसीहच्या दुष्ट नावाने आत्मा इस औरत को छोड़ दे. दुष्ट आत्मा या स्त्रीला सोडून जा. इमीडिएट उस औरत को दुष्ट आत्मा छोड़ देता है. त्याच वेळेस लगेच जी दुष्ट आत्मा आहे ती त्या स्त्रीला सोडून जा. जो औरत इतना ठट्टा करती थी, इतना बात करती थी, अब वो चुपचाप खड़ी है. जी स्त्री आहे जी थट्टा करायची बोलायची ती आता शांत आहे. वो चुपचाप खड़ी है. ती पूर्णपणे शांत थांबली आहे. देखो कैसा बदल गया सब कुछ. बघा आता सर्व बदललं लगेच. जो तुम्हारे पीछे तुम्हें ठट्ठा कर रहे हैं, प्रयास कर रहे हैं, जे मागे तुमच्या थट्टा करतात ते तुम्हाला चिडवतात शैतान निकल के गया, तर सैतान जेव्हा वो निघून चुपचाप गेला, खड़े हैं. तेव्हा ते शांत झाले. इसीलिए बाइबल कहती है त्यामुळे बायबल सांगते कि हमें किसी मनुष्य से नहीं लड़ना है. तर आपल्याला कोणत्या मनुष्याशी लढायचं नाहीये. हमारा लड़ाई हड्डी और मांस से नहीं है. तर आपलं जे युद्ध आहे ते अशा हाडा आणि मांसासोबत नाहीये. Our fight is against the principalities. तर आपलं जे युद्ध आहे ते आत्मिक जगत में है. आत्मिक जगतावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब जब ये दुष्ट आत्मा उस औरत को छोड़ के चली जाती है, जेव्हा ती दुष्ट आत्मा त्या स्त्रीला सोडून जाते तब क्या होता है? तेव्हा काय होतं? तब वो आगे का भविष्य किसी को बता नहीं सकती, तेव्हा ती पुढचं भविष्य कोणाला सांगू शकत क्योंकि नाही. अभी तक जितना भी उसने बताया वो दुष्ट आत्मा ने उसे बताया था. आतापर्यंत जे काही सांगत होती भविष्य ती सर्व ते दुष्ट आत्मा सांगत होती. और वो सच भी होता था, इसीलिए वो फेमस थी. आणि ते खरंही व्हायचं यामुळे ती प्रसिद्ध होती. आपको समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूँ? तर तुम्हाला हे समजतंय का याबद्दल? कुछ दिन पहले काही दिवसापूर्वी एक ब्रदर ने मुझसे कहा, एक ब्रदर होते ते मला वो उधर एक कैसा है ना, ऐसा एक ब्रदर है जो एक असे एक ब्रदर आहे देख के सब बता देते हैं. ते बघून सर्व काही सांगतात. मैं बोला वेरी गुड. उनका काम क्या है? तर काय करतात? घर में बैठ के खाली भविष्य बताते हैं. घरात बसून फक्त भविष्य सांगतात. मैं उनको कुछ बोला नहीं, त्यांना मी काय बोललो लेकिन मन में मैं समझ गया कि भविष्य कैसे बताते पण हो. मला मनामध्ये कळालं की हे भविष्य कसं सांगतात. आपको समझ में आया?
मला समजतंय प्रभु का दिया हुआ दान और शैतान का दिया हुआ दान में फर्क है. परमेश्वराचं दिलेलं दान आणि सैतानाने दिलेलं दान या दोघांमध्ये खूप फरक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अब पॉल क्योंकि उसको दुष्टात्मा से बचा लेता है, तर पौलो जो आहे तो त्याला दुष्टीला दुष्ट तो उस औरत का जो मालिक रहता है आणि ती जी स्त्री आहे तिचा जो मालक असतो वो नाराज हो जाता तो है. नाराज होतो. उसका कमाने का जरिया चला गया है. त्याचं जे कमवण्याचे जे साधन आहे ते वाया जातात. वो चला गया. तब वो क्या करते हैं, पॉल और सिलास को खूब मारते हैं वहां तर पर ते काय करतात, पौल आणि सिलास जे असतात त्यांना खूप मारतात. और उन्हें लेकर मजिस्ट्रेट के सामने लेके जाते हैं. त्याला घेऊन ते मॅजिस्ट्रेटच्या समोर, महाराजा समोर, कोर्ट के सामने लेके जाते हैं आज के हिसाब से, पुलिस के सामने. न्यायालयामध्ये समजा पोलिसांमध्ये घेऊन जातात. और पॉल और सिलास को कैद खाने में बंद कर दिया जाता है. पौल आणि सिलासला तुरुंगामध्ये बंदी करतात. तुरुंग में बंद कर दिया जाता है. तुरुंगामध्ये त्यांना बंद करतात. अभी पॉल और सिलास को क्या होना चाहिए? तर आता पौल आणि सिलासला काय व्हायला पाहिजे? हे प्रभु, हे प्रभु, हमने तेरे नाम से दुष्टात्मा को छुड़ाया आम्ही तुझ्या नावाने दुष्टात्मा काढली और उसका कीमत यह है कि हम आज जेल में हैं. आणि याचं हेच फळ आहे की आता आम्ही जे तुरुंगात आहोत. हमने तेरे नाम से कार्य किया प्रभु, आम्ही तुझ्या नावाने कार्य केलं, लेकिन आज हमारे हाथ और पैर में चेन्स है. आणि आज आमच्या हात आणि पायामध्ये साखळ्या बांधल्यात. ऐसा बोलना चाहिए वो, तर असं बोलायला पाहिजे होते, लेकिन वो उल्टा बोलते हैं. पण या उलट ते बोलतात. उधर जैसे उनको बांधा गया है, जसं त्यांना बांधलाय हाताने त्यांचे. हाउ ग्रेट thou art, कितना महान है प्रभु तू, किती महान आहे प्रभु, कितना महान परमेश्वर है तू. किती महान परमेश्वर आहे तू. तेरा नाम का धन्य हो प्रभु. तुझ्या नावाला धन्य असो प्रभु. उधर शैतान भी कंफ्यूज हो गया है. त्या सैतानही गोंधळात पडलाय. अरे इनको जेल में डाला है, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. इनका जीवन में इतना कष्ट दिया है. त्यांच्या जीवनामध्ये एवढं कष्ट ये आहे. कुरकुर करना छोड़कर ये क्या नया प्रभु का स्तुति गाना गा रहे हैं. कुरकुर करायचं सोडून एका स्तुती आराधना. पॉल और सिलास से कुछ सीखने का जरूरत है हमें. तर पौल आणि सिलासकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे. मारा है उनको, त्यांना मारलंय. खाली लेके बंद नहीं किया, मारा है, त्यांना फक्त बंदीच नाही केलं, बहुत मारा है उनको. खूप मारलं त्यांना. बॉडी में पेन हो रहा है. त्यांच्या शरीरामध्ये वेदना होती. जब पॉल को पीटा जाता था, पण मी जे बघतो जेव्हा पौलला मारलं होतं, एक बार ऐसा हुआ है कि बाइबल में लिखा गया, उसको तो बहुत बार मारा गया, लेकिन एक बार ऐसा मारा कि जिन्होंने मारा उनको लगा ये मर गए और वो छोड़ के चले गए. बायबलमध्ये असं लिहिलं आहे की त्याला खूप वेळा मारले, पण आता एवढं मारले की त्याला जीव गेला आहे. जीव गेला ऐसा उनको लगा, क्योंकि हिल नहीं सकता, इतना मार पड़ा है उसको. त्यांना वाटलं की आता मेला, याचा जीव गेला आहे. लेकिन परमेश्वर ने वहां से भी उसको जीवित किया. पण परमेश्वरने त्यामधूनही त्याला जिवंत केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसा व्यक्ति था पॉल और ऐसा व्यक्ति था सिलास. असा व्यक्ती होता पौल आणि सिलास. वहां पर जब उनको बांधा गया है, जेव्हा त्यांना त्या बांधण्यात आला आहे, वो अपने शरीर की तरफ नहीं देख रहे हैं, तेव्हा ते स्वतःच्या शरीराकडे बघत वो नाही, परमेश्वर की तरफ देख रहे हैं. ते परमेश्वराचं रूप बघत आहे. हे प्रभु, अगर हमको कल मारने वाले हैं हे प्रभू, जर आम्हाला उद्या मारून तो टाकलं, कल के कल मैं आपको देखूंगा प्रभु, तर उद्याची उद्या आम्ही तुम्हाला बघतो, आपके दाहिने ओर बैठूंगा. तुमच्या उजव्या बाजूला आम्ही बसल. मौत का नाम का कोई खौफ ही नहीं है उनको. आता मरण्याची भीती त्यांना नाहीच आहे. जो जैविक मानुष है जे जैविक माणूस आहे, उसे मौत का सबसे बड़ा डर है, त्याला मरण्याची खूप मोठी भीती आहे. सबसे बड़ा डर है. सर्वात मोठी जो भीती आत्मिक आहे. मानुष है, जो आत्मिक माणूस असतो, पॉल कहता है कि अगर मैं जीवित रहा, पौल बोलतो की जर मी जिवंत राहील, अगर मैं जीवित रहा जर मी जिवंत तो राहील, परमेश्वर के लिए कार्य करूंगा. तर मी परमेश्वरासाठी कार्य अगर मैं मर गया करेन. तो ये मेरा सबसे बड़ा गेन है, सबसे बड़ा फायदा है, तर हे मेलो तर हा सर्वात माझा मोठा क्योंकि फायदा मैं आहे. मेरे पिता के साथ स्वर्ग में रहूंगा. कारण की मी माझ्या पितासोबत स्वर्गात असेल. इस लेवल पे वो गए थे. त्या पातळीवर ते गेले होते. और बाइबल कहती है, बायबल सांगते, जैसा वो स्तुति आराधना करने लगे, जसं ते स्तुती आराधना करू लागले, जैसा स्तुति आराधना करने लगे, जसं की ते स्तुती आराधना करू परमेश्वर ने उस जगह पर एक मोटा अर्थक्वेक भेजा. लागले, तिथं परमेश्वराने एक मोठा असा भूकंप केला. इतना जोर से भूकंप हुआ एवढा मोठा असा भूकंप झाला, कि उनका साकड़ी, जमीन हिलने लगा, उनका साकड़ी टूट के नीचे गिर गया. जमीन एवढी हातू लागली की त्या हादरल्यामुळे त्यांच्या हातातल्या ज्या साखळ्या होत्या त्या तुटून खाली पडल्या. उनका हाथ का साकड़ी नीचे गिर गया. त्यांच्या हातातल्या बांधलेल्या साखळ्या खाली पडल्या. और जैसा साकड़ी नीचे गिर गया, जशी त्यांच्या हातातली साखळी खाली पडली, सडनली पॉल और सिलास ये भी देख रहे हैं, अचानकपणे पौल आणि सिलास बघत आहेत वो जेल का दरवाजा भी खुल गया. की त्यांचे तुरुंगाचा जो दरवाजा आहे तोही खुलत आहे. पॉल और सिलास के जगह पर अगर आप और मैं होते, आणि पौल आणि सिलासच्या जर बाजूला त्याच्या ऐवजी जर आपण असतो, हम थैंक यू जीसस बोलते, तर आपण बोललो असतो धन्यवाद. और एक चूहा कैसे भागता है, एकदम उड़ी मार के एकदम तुरंत भाग तर जाते. एक उंदीर कसा पळतो जोरात, तसं उडी मारून आपण पळालो असतो. हालेलुया. Thank you, Jesus. लेकिन वो लोग प्रेज एंड वर्शिप में इतना डूबे हुए थे, ते स्तुती आराधनेमध्ये एवढे मग्न झाले होते, उनका साकड़ी नीचे गिर गया, त्यांच्या हातातली साखळ्या खाली पडल्या, अर्थक्वेक आ गया, भूकंपही आलाय, दरवाजा खुल गया, त्यांच्या समोर दरवाजा फिर भी वो अपना काम में चालू है. तरी ते स्तुती- प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब देख रहे हैं क्या क्या जीवन है उनका. आपण बघू शकतो की त्यांचं कसलं चांगलं जीवन आहे. लेकिन जैसा पॉल और सिलास वहां स्तुति आराधना कर रहे हैं, जसं पौल आणि सिलास तिथे स्तुती आराधना देखो वेरी करत आहेत. इंपॉर्टेंट थिंग आई एम गोइंग टू टेल यू नाउ. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही नीट निरखून ऐका. जैसा पॉल और सिलास वहां स्तुति आराधना कर रहे हैं, जसं पौल आणि सिलास
ते स्तुती आराधना करत आहेत. आई एम श्योर पवित्र आत्मा का सामर्थ उस जगह पर आ गया. मी सांगतो की तिथे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्या क्षणी आले. जो लोग विश्वास नहीं करते थे वो लोग भी चिपक गए उधर. जे लोक विश्वास करत नाही तेही लोक जवळ आले. मैं आपको कहना चाहता हूं, अगर आप स्तुति आराधना पूरे हृदय के साथ परमेश्वर को महिमा देने के लिए कर रहे हैं, तर मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमची स्तुती आराधना पूर्ण हृदयाने परमेश्वरासाठी करत असाल आपके सामने कोई भी रहने दो, तर तुमच्या समोर कोणीही असो वो हिल नहीं पाएगा. तो हलूच शकणार नाही. मैं कैसा कह सकता हूँ ये बात? असं कसं कसं पौल और सिलास जब स्तुति आराधना किए, पौल आणि सिलास जेव्हा स्तुती आराधना त्यांनी पवित्र आत्मा का सामर्थ आया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुरंग खुल गया, ते दरवाजे द्वार खुल गया, द्वार खुलले, साखड़ी नीचे गिर गया. हातातल्या साखळ्या खाली पडल्या. वो द्वार केवल पौल और सिलास के लिए नहीं खुला था, ते द्वार फक्त पौल आणि सिलाससाठी खुललं नव्हतं. सारे के सारे कैदियों के लिए था. ते जेवढे काही बंदी लोक होते त्या सर्वांसाठी ते दारं खुलली. लेकिन बाइबल बताती है उनमें से एक भी भाग के बाहर नहीं गया. पण बायबल सांगतं की त्यापैकी एकही जण बाहेर वो पडून डूब गए थे, इधर काहे चल रहा है बाबा बोल ते के. पुन्हा असे मग्न झाले आणि ते बघत होते की इथं काय चाललंय. किसी को भी ये ध्यान में नहीं आया कि मुझे तुरंत से बाहर निकलना है. कोणाच्याही मनात असं नाही आलं की आता लगेच पळून जायला. जेलर ने जब ये देखा, जेव्हा तो जेलर असतो त्याने जेव्हा बघितलं खुला डोर है, सगळे दरवाजे उघडे आहेत. दरवाजा खुल गया है, दरवाजे उघडे आहेत. आवाज कुछ भी नहीं आ रहा है, आवाज तर काहीच येत वो नाही. अपना सर पिटा, तर ते स्वतःचे सारे कैदी भाग गए बोले, सगळे आता जे बंदी आहेत सारे भाग गए, ते पळून गेले आहेत. सारे के सारे कैदी भाग गए. सगळे जे बंदी अभी राजा मुझे छोड़ेगा नहीं, तर आता राजा मला काही क्योंकि मेरा जिम्मेदारी था सबको रखने का. कारण माझी जबाबदारी होती की वो क्या करता है, अपना तलवार निकालता है, तर तो काय करतो तो स्वतःची तलवार काढतो. इससे पहले कि राजा मुझे एक दर्दनाक मौत मारे, याच्या की जर की राजा मला जर एकदम भयंकर रीतीने मारून टाकेल मैं अपने आप को ठार करता हूँ, अपने आप को मार देता हूँ. त्याऐवजी मी स्वतःलाच मारून टाकतो. कम से कम मेरा मृत्यू उससे कम दर्दनाक होगा. माझं जे मरण आहे त्यापेक्षा थोडं तरी कमी दर्दनाक असेल. जैसा वो तलवार निकालता है, जसं तो तलवार काढतो जैसा तलवार निकालता त्या है, क्षणी तो तलवार काढतो. वैसा ही पौल कहता है, त्याच वेळेस पौल बोलतो तेरा तलवार वापस रख, तुझी तलवार जी आहे ती हम सब यहीं पर हैं, सर्वजण आम्ही इथेच आहोत. एक भी नहीं भागा है. एकही पळालेला नाही. वो व्यक्ति को समझ में नहीं आता त्या है, व्यक्तीला कळत नाही. वो जेलर एकदम सरप्राइज हो जाता है, जेलर आहे तो पूर्ण आश्चर्यचकित होतो ऐसा कैसे हुआ, की असं कसं हे झालं, ऐसा कैसे हो गया. असं कसं हे घडलं. पौल का जीवन देखकर, पौलचं जे जीवन बघून स्तुति आराधना देखकर, स्तुती आराधना वो बघून, जेलर कहता है, वो चमत्कार देखकर तो चमत्कार वो जेलर कहता है, जेलर म्हणतो पौल 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 मैं क्या करूं जो मेरा उद्धार हो जाए. काय करू जेणेकरून माझा उद्धार होईल. उसका तरफ देख के कहता है, पौल मैं क्या करूं जो मेरा उद्धार हो जाए. त्याच्याकडे बघून तो बोलतोय की पौल मी काय करू पौल जेणेकरून कहता है, माझा प्रभु यीशु पे विश्वास कर और तेरा उद्धार हो जाएगा. पौल बोलतो की तू प्रभु येशूवर विश्वास ठेव. जेव्हा त्यावेळेस उसी दिन त्याच वेळेस बाइबल में लिखा गया है, उसी दिन त्याच दिवशी बायबलमध्ये इमीडिएटली आहे. शब्द लिखा गया है, लगेच असं वो शब्द व्यक्ति आहे. और उसका पूरा परिवार को बपतिस्मा दिया गया. तो व्यक्ती आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला बाप्तिस्मा देण्यास करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. और उसी दिन उस व्यक्ति को और उसका पूरा परिवार को बचाया गया. त्याच दिवशी त्याला त्या व्यक्तीला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला वाचवण्यात आलं. केवल और केवल पौल और सिलास के आराधना के द्वारा. फक्त आणि फक्त पौल आणि सिलासच्या स्तुती आराधनेद्वारे. कभी भी आराधना को, स्तुति को कमजोर मत समझिए. कधी स्तुती आराधनेला कमजोर समजू नका. प्रेज द लॉर्ड.